Yes, almost good evening to all. येस, टेस्ट बाबतीत बरेच जणांचं म्हणणं आहे की रिझल्ट दिसत नाही अजून, राईट? येस, ते ऑफ करून ठेवलेला पार्ट आहे, तो तुम्हाला लवकरच ऑन करून मिळेल. तो त्याच्याविषयी सोल्युशन काढणं चालू आहे. सॉफ्टवेअर टीम आहे त्याच्या बिहाइंड. ऍक्च्युली ज्यावेळेस पेपर लिंक केला जातो त्यावेळेस ते ऑफ ठेवलं जातं मुद्दामून, जेणेकरून एकमेकांचं कोणी कॉपी करू नये त्याच्या बाबतीत. त्यामुळे तसं ती सिस्टीम ऍक्च्युली फॉलो केलेली आहे. त्यामुळं तुम्हाला आफ्टर द टेस्ट रिझल्ट दिसत नाहीये. ओके, इट विल बी क्लिअर. बट त्याच्यावरच वर्क करतोय पॅरलली. ओके, तोपर्यंत काय करू आपण? येस, माझं लेक्चरच्या आत ती गोष्ट क्लिअर होईलच. याच्या आधी तसं केलेलं नव्हतं कधीच. रिझल्ट वगैरे विद्यार्थ्यांना देत जायचो आम्ही क्लिअरली. ओके, ते झालं वर्कआउट की तुम्हाला सांगेलच मी. टिल वी विल सी द लास्ट पार्ट वेअर वी हॅव स्टॉप. ओके, तर थोडस आता फारसा वेळ गमवणार नाही याच्यामध्ये. काय शिकवलं होतं लास्ट टाइम? आठवा. लास्ट टाइम शिकवलं होतं तुम्हाला मॉड्युलस ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर, जो की हायपोटेनियसचं काम करतो. मॉड्युलस कशाचं काम करतो? हायपोटेनियसचं काम करत असतो, लक्षात ठेवा. ओके, मॉड्युलस म्हणजे दुसरं तिसरं काही नाहीये. मॉड्युलस म्हणजे काय असतो तर एक्स अगेन्स्ट वाय ऍक्सिस वरती ज्यावेळेस आपण पॉइंट प्लॉट करतो आणि त्याचा हायपोटेनियस जॉईन करतो, दॅट इज नथिंग बट द मॉड्युलस विच कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय पायथागोरस थेरमने आपण कॅल्क्युलेट करतो. यालाच पुढं आर असं नोटेशन आहे. याच्या बाबतीत दुसरा एक कन्सेप्ट लक्षात ठेवा. हा जर थीटा असेल, हा जर एक्स असेल, हा वाय असेल. एक्स ऍक्सिस डिनोट्स द रिअल ऍक्सिस, वाय ऍक्सिस डिनोट्स द इमॅजिनरी. सो ऍक्च्युअली झेड हा कॉम्प्लेक्स नंबर होता, एक्स प्लस आय वाय, करेक्ट? सो झेड इक्वल टू एक्स. जर इथं काउंट केलं तुम्ही, एक्स जर काउंट केलं तर दॅट विल बी फ्रॉम द कॉस थीटा. कशावरून असेल तो? कॉस थीटा विच इज एक्स बाय आर. सो एक्स इक्वल टू आर कॉस थीटा असं मिळतं. अँड वाय इक्वल टू काय मिळतो? आर साइन थीटा. पोलार फॉर्म मिळतो. सो या ठिकाणी लक्षात ठेवा, आर कॉस थीटा प्लस आय आर साइन थीटा. आर शुड बी कॉमन, देन कॉस थीटा प्लस आय साइन थीटा, करेक्ट? या पद्धतीने येतात. सो याला म्हणतात पोलार फॉर्म. कुठला फॉर्म? पोलार फॉर्म. एक्स वाय मध्ये ज्यावेळेस एक्सप्रेस असतो त्याला कार्टेशियन फॉर्म म्हणतो. कुठला फॉर्म म्हणतात? कार्टेशियन. एक्स ची व्हॅल्यू किती? आर कॉस थीटा. एक्स इज अ फ्रेंड ऑफ कॉस थीटा, आठवा. वाय इज अ फ्रेंड ऑफ साइन थीटा. अकॉर्डिंग टू दॅट दिस इज पोलार फॉर्म. कुठला फॉर्म? पोलार. ज्यावेळेस मॅग्निट्यूड मॉड्युलस फॉर्म 1 असतो, युनिमॉड्युलर म्हणतात त्याला. ओके, हा लास्ट कन्सेप्ट होता जो लर्न केलेला आपण. नाउ वी विल टर्न टुवर्ड्स डायरेक्टली क्वेश्चन्स. याच्यामध्ये जे न्यू स्टुडंट्स असतील त्यांच्यासाठी थोडेसे पेशन्स ठेवा. त्यांनी याच्यावरती वर्क करताना तुम्हाला थोडस काय करावं लागणार आहे? इनिशिएटिव्ह घेऊन राहावं लागणार आहे. तुमची कुठली एक्झाम जरी असेल तरी तुम्हाला पॅरलल स्टडी ठेवावं लागणार आहे. ओके, हे परत रिपीट. आणि या गोष्टींसाठी तुम्हाला वेट आणि वॉच करावं लागेल टिल द 12th मध्ये गेल्यानंतर याचं रिपिटेशन असतं कदाचित.
जस्ट वेट, त्यांचा मेसेज आहे. आय विल ट्राय टू गिव्ह द रिप्लाय टू देम. रिप्लाय द्यायचा प्रयत्न करतो. जस्ट वेट फॉर द 1 minute. तुमची जी एक्झाम झाली आता 10 बेस, त्या रिझल्ट साठी ओके, त्यांचा रिप्लाय चालू होईल तोपर्यंत वी विल बॅक टू आवर पॉइंट. येस, डेफिनेटली त्याच्यावर सोल्युशन आज निघून जाईल. ओके, हा क्वेश्चन आहे. Z1 Z2 आर द टू कॉम्प्लेक्स नंबर्स. Z1 Z2 हे दोन काय आहेत? कॉम्प्लेक्स नंबर आहेत. ऑब्झर्व होतंय? ऑब्झर्व होतंय का? थोडे पेशन्स तुम्हाला ठेवावे लागतील. ओके, सायमल्टेनियस प्रोसेस चालू आहे 10 साठी सुद्धा, सीईटी साठी आणि 11 साठी सुद्धा. दिस इज ऍक्च्युअली आवर गोल. व्हॉट? 11 प्लस 12 याचा कंबाईन सिलेबस कुठे येणार आहे पुढं? ऍक्च्युअल एक्झाम ऑफ MST सीईटी येणार आहे. महाराष्ट्र हेल्थ टेक्निकल CET, which will be useful for the higher education. तुम्ही ऑब्झर्व केलं का? तुमचा रिझल्ट कुठे दिसेल तुम्हाला? तुमचा रिझल्ट व्ह्यू सोल्युशन असतं, सगळ्यात खाली ड्रॅग करायचं. तुम्ही ऍप मध्ये गेल्यानंतर व्ह्यू सोल्युशन हा ऑप्शन असतो, तुमचा रिझल्ट असतो, खाली ड्रॅग करा त्याला बॉटम पर्यंत एकदम. ट्राय करा बरं एखाद्या स्टुडंट्सने प्लीज. यस, ट्राय करा आणि रिप्लाय करा मला पटकन. कॅन यू सी द सोल्युशन? कुठे जायचं तुम्हाला? सोल्युशन पाहण्यासाठी तुम्ही तुमच्या पहिले बॅच मध्ये जा, बॅच मधून टेस्ट वरती जा. जस्ट वी विल क्लिअर दॅट पॉइंट. बरेच जणांचं म्हणणं आहे सर ते दिसत नाही. त्याच्यात तुम्ही काहीतरी मिस्टेक करताय आय थिंक पाहताना. त्याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट काय करायचं आहे? बॅच मध्ये जायचंय. बॅच मध्ये टेस्ट मध्ये जायचंय. टेस्ट मध्ये just wait, not attempted in the test. जस्ट वेट, तो पॉइंट मला क्लिअर करायचा आहे की तुम्हाला, तुमचं म्हणणं आहे तुम्हाला सोल्युशन दिसत नाही. तुम्ही टेस्ट मध्ये जा, एकदम बॉटमला खाली तुम्हाला टेस्ट बद्दलचे डिटेल्स दिसतील. व्ह्यू सोल्युशन ऑप्शन आहे त्याच्यामध्ये. जस्ट वेट.
दिसतं का सोल्युशन? नाहीये. चेक करा व्यवस्थित. बॉटमला कुठं ना कुठं तरी तुम्हाला ते ऑब्झर्व होईल. बॉटमला कुठं ना कुठं तरी ऑब्झर्व होईल ते. नाहीये. माझ्याकडे मी टेस्ट दिलेली नाहीये, त्याच्यामुळे मला पुढे ऍक्सेस होत नाहीये त्याचा. एकच मिनिट, 2 मिनिटं चेक करतो तरी पण. काय माझ्याकडे टेस्ट असाइन आहेत पण त्या दिलेल्या नाहीयेत मी, त्यामुळे ते पुढचा ऍक्सेस समजत नाहीये त्याच्यामध्ये. नॉट अटेम्प्टेड टेस्ट येते. एकदम सुरुवातीला तुमचे रिझल्ट तुम्हाला दिसतात का? रिझल्ट दिसतात का तुम्हाला? रिझल्ट दिसतात का? रिझल्ट दिसतात फक्त, पण डिटेल सोल्युशन दिसत नाही. ओके, दे आर फाइंडिंग द सोल्युशन ऑन दॅट. तोपर्यंत आपण थोडंसं वेट करायला सांगितलं त्यांनी. दे आर फाइंडिंग द सोल्युशन ऑन दॅट. तोपर्यंत आपण याच्याशी हे करू. झालं की मी तुम्हाला सांगतो ते. दे आर चेकिंग, सॉफ्टवेअर टीम चेकिंग फॉर दॅट. ओके, इथे एक सांगितलंय Z1 Z2 आर द टू कॉम्प्लेक्स नंबर्स, देन
मॉड ऑफ Z1 मायनस Z2 इज, शेवटी काय आहे लक्ष द्या, Z1 मायनस Z2. Z1 मायनस Z2 मधला डिफरन्स सांगितलं, राईट. आर्ग्युमेंट पार्ट और एम्प्लिट्यूड पार्ट विचारलं. ऑप्शन ए, y ग्रेटर दॅन Z1 मायनस Z2. हा झालेला पार्ट आहे का आपला? ओके, त्यामुळे तुम्ही आन्सर सांगू शकले. वी आर हियर. येस, ऍक्च्युअली हा क्वेश्चन घ्यायचा मला, तो मिस गाइडेडली आला. Z1 Z2 आर द टू नॉन झिरो कॉम्प्लेक्स नंबर्स सच दॅट Z1 Z2 मॉड्युलस फॉर्म Z1 प्लस Z2 असा आहे. देन आर्ग्युमेंट ऑफ Z1 मायनस आर्ग्युमेंट ऑफ Z2 इज, लक्ष द्या, Z1 Z2 ज्यावेळेस मॉड्युलस बाबतीत Z1 Z2 ऍडिशन म्हणून असतात, त्यावेळेस ते एकाच लाईन वरचे पॉइंट असतात. मेन्शन द रिझन. Z1 आणि Z2 बिकम्स, काय असतात हे, एकाच लाईन वरचे पॉइंट्स असतात. एकाच लाईन वरचे पॉइंट्स असतात, लक्षात ठेवा. एकाच लाईन वरचे पॉइंट्स असतील तर या बाबतीत एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस सोबत झालेला अँगल, एक्स ऍक्सिस सोबत झालेला अँगल किती असेल? Z1 साठी आणि Z2 साठी सेम. दॅट इज अँगल बिटवीन Z1 अँड Z2 विचारलंय. इन्क्लिनेशन हे थीटा झालं, बट Z1 आणि Z2 एकाच लाईन वरचे पॉइंट्स आहेत, एकाच लाईन वरचे पॉइंट्स आहेत. अँगल बिटवीन देम, फर्स्ट एक रेड लाईन होती आणि त्यानंतर एक ब्लॅक लाईन आहे. ब्लॅक लाईन आहे, दे आर ओव्हरलॅपिंग विथ इच अदर. देन व्हॉट इज द अँगल बिटवीन देम? सांगा, त्यांच्यामधला अँगल किती असेल? जर सेम लाईन फॉर्म मध्ये असतील तर त्यांच्यामधला अँगल किती किती असेल? त्यांच्यामधला अँगल, आर्ग्युमेंट ऑफ Z1 आणि Z2, एकाच लाईन वरचे दोन पॉइंट आहेत, दोन्ही लाईन एकमेकांना ओव्हरलॅप होत आहेत थोडक्यात. येस, अँगल बिटवीन देम इज झिरो. अँगल बिटवीन देम इज झिरो. दोन लाईन एकमेकांना ओव्हरलॅप होतात, ही सिच्युएशन अशी आयडेंटिफाय होत. Z1 प्लस Z2 चा मॉड्युलस Z1 प्लस Z2 इंडिव्हिज्युअल असेल तर अँगल बिटवीन देम, आर्ग्युमेंट ऑफ फर्स्ट आणि आर्ग्युमेंट ऑफ सेकंड, त्यांच्यामधला डिफरन्स म्हटलं त्यांनी. डिफरन्स ऍक्च्युअली त्या लाईन्स एकाच लाईन वरचे ते पॉइंट्स आहेत. लिहून ठेवा रिझन. Z1 Z2 एकाच लाईन वरचे पॉइंट आहेत. ही कंडिशन त्याला प्रूव्ह करते. हे क्वेश्चन पुढे आहेत थोडेसे, तुम्हाला जॉमेट्रिकल पार्ट थोडासा पुढे आहे. हाऊ टू रिप्रेझेंट द कॉम्प्लेक्स नंबर ऑन द जॉमेट्री, तो एक कन्सेप्ट आहे पुढे, तुम्हाला त्यावेळेस समजेल तो. ओके, घ्या Z1 मायनस I रूट 3 आणि 1 प्लस I रूट 3, देन आर्ग्युमेंट ऑफ Z विचार. या पद्धतीने ज्यावेळेस कॉम्प्लेक्स नंबर येतो त्यावेळेस काय केलं पाहिजे? रॅशनलायझेशन घेतलं पाहिजे. सो स्टार्ट टेक द रॅशनलायझेशन फॉर दिस. 1 मायनस I रूट 3 डिवायडेड बाय 1 प्लस I रूट 3, ओके, इंटू 1 मायनस I रूट 3 न मल्टिप्लाय, 1 मायनस I रूट 3 न डिवाइड. सांगा काय येईल न्यूमरेटर? 1 मायनस I रूट 3, 1 मायनस I रूट 3, काय झालं रे? 1 मायनस I रूट 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवायडेड बाय a चा स्क्वेअर a प्लस b, a मायनस b, a चा स्क्वेअर मायनस b चा स्क्वेअर. कसं घ्यायला? 1 मायनस I स्क्वेअर रूट 3 चा स्क्वेअर, या पद्धतीने. सांगा प्रॉपर कॉम्प्लेक्स नंबर काय असेल? 1 प्लस I a चा स्क्वेअर b चा स्क्वेअर रूट 3 चा स्क्वेअर मायनस 2 टाइम्स I रूट 3. थोडस समजून घ्या, हे एक्सपान्शन वगैरे. 1 चा स्क्वेअर 1, I स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 असते.
अँड रूट 3चा स्क्वेअर 3 -1 रूट 3चा स्क्वेअर 3 इथला 1 त्यानंतर आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 असते रूट 3चा स्क्वेअर 3 म्हणजे -3 झाला हे अंडरस्टूड पटपट पटपट झालं पाहिजे तुम्हाला 2 रूट 3i सांगा डिनॉमिनेटर किती मायनस मायनस प्लस 1 + 3 होणार शेवटी फायनल -2 रूट 3i डिवायडेड बाय 4 इथला 2 इथला 2 इथला 4 2 -1/2 वेगळा करा -रूट 3/2i वेगळा करा आता ज्यांना हा टॉपिक कंटेंट झालेला नसेल त्यांनी क्लासमध्ये यायचं व्हिजिट करायचे आणि क्लिअर करायचं ओके तोपर्यंत नाही सांगा -1/2 -1/2 वर्षिका रॉंग आन्सर रॉंग आहे वर्षिका का रॉंग आहे हॅव यू कम्पेअर दिस कॉम्प्लेक्स नंबर सांगा बरं x किती -1/2 करेक्ट y किती -रूट 3/2 इन विच क्वाड्रंट इट लाइज म्हणून चुकलं ते कळालं का वर्षिका का गडबड झाली ते बिलकुल गडबड नाही करायची बिलकुल गडबड नाही चालत त्याच्यामध्ये कळालं का कुठं चुकतं ते यस इट लाइज इन द थर्ड क्वाड्रंट मधला अँगल 60 डिग्री असतो कधी नाही नाउ व्हॉट शुड बी युअर आन्सर देन सांगा थर्ड क्वाड्रंट मधला हा अँगल नाहीये हा थर्ड क्वाड्रंट मधला अँगल नाहीये सांगा रे पटकन आन्सर आता पटकन आलं पाहिजे काही डोकं लावायची गरज नाही राहिली आता अँगल लाइज इन द थर्ड क्वाड्रंट इज व्हॉट सर तो कसा कॅल्क्युलेट करतात कसा कॅल्क्युलेट करायला सांगितला काय आर्ग्युमेंटचा फॉर्म्युला tan थीटा इक्वल टू y बाय x y किती रे -रूट 3/2 and -1/2 टू गेट कॅन्सल मायनस मायनस प्लस रूट 3 tan थीटा जर 60 डिग्री लिहिलं तर किती मार्क रे किती मार्क मिळतील तुम्हाला tan थीटा 60 डिग्री मेन्शन केल्यास किती मार्क द्यायचे तुम्हाला पटकन बोला कळालं का सुमित 10वी वेगळी 11वी 12वी वेगळं का कळालं का तुम्हाला 10वी वेगळी 11वी 12वी वेगळं का सो केअरफुली या ठिकाणी क्वाड्रंट थर्ड येतो कुठला क्वाड्रंट येतो थर्ड क्वाड्रंट मध्ये येतो क्वेश्चन काय होता परत एकदा सांगतो एक कॉम्प्लेक्स नंबर दिलाय वेडवाकडा येतो सरळ नाहीये कसा आहे तो वेडवाकडा त्याला सरळ करावं लागतं सरळ करण्याची पद्धत काय आहे त्याची त्याला तुम्हाला रॅशनलायझेशन मेथडने जावं लागतं यू नीड टू फॉलो द रॅशनलायझेशन मेथडने जायचंय तुम्हाला शेवटी त्या रॅशनलायझेशन मेथड मध्ये प्युअर कॉम्प्लेक्स नंबर इथं मिळाला तुम्हाला आणि याचा आर्ग्युमेंट खरं काढायचा पण हे सुद्धा कळालं पाहिजे की हा लाइज इन विच क्वाड्रंट फोर्थ क्वाड्रंट मध्ये येतो दिस लाइज इन द थर्ड क्वाड्रंट सर का एक्स सुद्धा निगेटिव्ह आहे वाय सुद्धा निगेटिव्ह आहे एक्स निगेटिव्ह आहे वाय सुद्धा निगेटिव्ह करेक्ट ट्राय दिस क्वेश्चन एम्प्लिट्यूड ऑफ याचे एम्प्लिट्यूड विचारले एम्प्लिट्यूड म्हणू शकता आर्ग्युमेंट म्हणू शकता सांगायचे एम्प्लिट्यूड थोडस फास्ट आता रमत गमत नाही थोडस फास्ट पटकन सांगायचं आन्सर कॅल्क्युलेट करून यस रॅशनलायझेशन येणार याचं रूट 3 मायनस आय रूट 3 मायनस आय न मल्टिप्लाय याचा रॅशनलायझेशन घ्यायचं सांगा रे काय होईल रूट 3 इंटू 1 रूट 3 रूट 3 इंटू रूट 3 प्लस 3i मायनस आय ने मल्टिप्लाय करा मायनस आय मायनस रूट 3i स्क्वेअर डिनॉमिनेटर काय झाला a प्लस b a मायनस b सो a चा स्क्वेअर मायनस b चा स्क्वेअर सो या ठिकाणी रूट 3 आणि इथं आय स्क्वेअर ची व्हॅल्यू मायनस इथं प्लस झाला रूट 3 2 रूट 3 हे पटपट करता आलं पाहिजे 3i मायनस आय 2i हे काय रेग्युलर बोर्ड नाहीये तुमचं आय स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 दिस मायनस मायनस बिकम्स प्लस सो दिस शुड बी 4
2 कॅन्सल 2 कॅन्सल 4 कॅन्सल 2 राहिला √3/2 plus 1/2 I, correct? And then what should be your answer? X is positive, Y is positive, lies in which quadrant? First quadrant. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये कधीच निगेटिव्ह येत नाही काही. टॅन हे दोन पॉसिबिलिटीज आहेत. हा एक्स असतो, हा वाय असतो, लिहून ठेवा. सो टॅन थीटा, थीटा इज द एम्प्लिट्यूड पार्ट. सो टॅन थीटा इक्वल टू y by x. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ y? y इज 1/2. सर कळत काहीच नाहीये. यस, काही कळायला सुद्धा नाही पाहिजे आता, कारण काही कळण्याच्या आत क्वेश्चन एंड झालेला असतो. 30 डिग्री. काय करा, ट्रिगो शुड बी परफेक्ट. एक तर ट्रिगो आहे, इट शुड बी परफेक्ट. आणि हा कॉम्प्लेक्स नंबर प्रॉपर नाहीये. परत प्रॉपर नाहीये, प्रॉपर आणावा लागतो तुम्हाला. सो tan 30 ची व्हॅल्यू 1/√3 येते. 30 म्हणजे हा रेडियन मध्ये आहे. कशामध्ये एक्सप्रेस करणार? डिग्री मध्ये. 30 tan 30 ची व्हॅल्यू 1/√3 असते. समजतायत स्किल क्वेश्चन मधल्या? क्वेश्चन टॅकल करता आले पाहिजेत या पद्धतीनं. नेक्स्ट, याचं मॉड्युलस विचारलंय. स्टार्ट टू वर्क फॉर द मॉड्युलस. काय केलं? पहिल्यांदा काय करणार? हा जो नंबर आहे तो याला मल्टिप्लाय करणार, हा जो नंबर आहे तो याला मल्टिप्लाय करणार, आणि डिनॉमिनेटर एलसीएम पार्ट ऑफ घेतल्यासारखं करा. 1 + I ब्रॅकेटचा स्क्वेअर, 1 + I ब्रॅकेट स्क्वेअर. नेक्स्ट मायनस 1 - I ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे खूप फास्ट पाहिजे. 1 - I 1 + I, 1 चा स्क्वेअर 1I स्क्वेअर. काय आलं रे? A - B, A + B. मल्टिप्लिकेशन. सांगा इथे एक्सपान्शन. 1 + 2I + I स्क्वेअर. पट 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 करावं लागतं. हे रमत गमत चालणार नाही. परत सांगतोय, ही सीईटी आहे, ही काय बोर्ड नाहीये. टुकू 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 करत बसलात ना, त्याचं चालत नाही. याला मायनस मायनस प्लस. सांगा I स्क्वेअर ची व्हॅल्यू -1, I स्क्वेअर -1, -1 + 1 कट. -1 इथला +1 कॅन्सल, -1 + 1 कॅन्सल. इथं 2I, इथला मायनस इथला मायनस प्लस. सर कळत काहीच नाहीये. व्हेरी गुड. कळालं काहीच नाही पाहिजे. 4I / 2 म्हणजे उरलं किती रे? 2I. एकदम आरामशीर कॅल्क्युलेशन करायचे. एवढं सांगेल की हा इकडे क्रॉस मल्टिप्लाय, इकडे क्रॉस मल्टिप्लाय. एकदम निवांत कॅल्क्युलेशन करायचे. यू हॅव द टायमिंग सेकंड्स. कशामध्ये असतो? सेकंदामध्ये टायमिंग अटेंड करावं लागतं क्वेश्चन, मिनिटात सुद्धा नाही. फिजिक्स मध्ये सीईटी ला 50 क्वेश्चन्स असतात. 45 मिनिट फक्त मिळतात तुम्हाला. एव्हरेजली 25 सेकंड्स तुम्हाला मिळतात. किती? मिनिट नाही राजांनो, सेकंड मिळतात फक्त. केमिस्ट्री 50 क्वेश्चन्स, 45 मिनिट्स. अगेन 52 सेकंदात एक क्वेश्चन अटेम्प्ट झाला पाहिजे. ही तयारी पाहिजे तुमची, ही तयारी पाहिजे सीईटी साठी. JEE you will get the time. 30 questions, 4 marks लेवल असते. याच्यासाठी टायमिंग मात्र तुम्हाला 1 hours मिळतो. 60 मिनिट साधारण मिळतात तुम्हाला. 30 क्वेश्चन म्हणजे 2 मिनिट्स पर क्वेश्चन. 2 मिनिट्स पर क्वेश्चन. एवढं सिंपल नाहीये पण ते. ओके, सांगा रे काय विचारलंय? मॉड्युलस विचारलंय. कुणाचं मॉड्युलस विचारलंय? याचा. हा काय नंबर आहे? x + IY आहे का रे व्यवस्थित? तो नाहीये. 0 + 2I आहे. x किती? 0, y किती? 2. सांगा रे मॉड्युलस म्हणजे काय? मॉड्युलस म्हणजे रियल नंबरचा स्क्वेअर, इमॅजिनरी नंबरचा स्क्वेअर. रियल नंबर 0, इमॅजिनरी 2 चा स्क्वेअर, √4. आन्सर इज 2 अगेन. आन्सर इज 2 अगेन. येथील जेईचे क्वेश्चन येणारच आहेत. डोंट वरी. किती वेळ लागतो पाहायचं त्याला. सुमित फार गडबड करतो तू. 2 चा स्क्वेअर राजा 4, 4 चा √2. चुकलं पाहिजे का? नाही चुकलं पाहिजे. मॉड्युलस सांगितलं ना, मॉड्युलस काय काम करतो? पायथागोरस थेरम सारखं काम करतो राजांनो. काय अवघड आहे मला सांगा. नेक्स्ट. थोडं प्रेमाने कोण नाही शिकवत राजांनो. भरभर 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 घेतात, मिटून टाकतात. तुम्हाला येऊ का नाही येऊ? नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ टू सॉल्व. काय करा, न्यूमरेटर बाजूला ठेवा थोड्या वेळासाठी आणि डिनॉमिनेटरला डील करून घ्या. याच्याशी डील करा पहिले डिनॉमिनेटरशी. सांगा काय आहे तो?
1+1/1+i. याचे तुकडे करा रे. याचा पहिला तुकडा बाजूला ठेवा, सेकंड तुकडा घ्या, सॉल्व्ह करा त्याला पहिल्यांदा. सगळे एकत्र नका लिहित बसू, त्याने ट्रबल होत असतो. किती मोठा क्वेश्चन लेंदी दिसला की त्याचे तुकडे काढायचे. जेवढे तुकडे करणार तेवढं चांगलं. ते क्रॉस मल्टिप्लाय, इथं काही नाही डिनॉमिनेटर मध्ये 1, क्रॉस मल्टिप्लाय ही स्किल वापरत चला. या स्किल तुम्हाला येणं फार गरजेचं आहे. सांगा क्रॉस मल्टिप्लिकेशन 1+i+1 डिवायडेड बाय 1+i. किती झालं रे? 2+i डिवायडेड बाय 1+i. अजून स्क्वेअर घ्यायचा आहे त्याचा. त्याच्या आधी त्याचं रॅशनलायझेशन करून टाका. 1 - i 1+i. 1 - i न मल्टिप्लाय 1 - i न डिवाइड. किंवा एक काम करू शकता, याला डायरेक्टली वरती घ्या. हा जो पार्ट आहे न्यूमरेटर डिनॉमिनेटर करू शकता रॅशनलायझेशन ऐवजी. का? कारण हा ब्रॅकेटचा काय आहे? स्क्वेअर आहे. 2+i वेगळं करा आणि 1+i वेगळं करा, त्याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर. लक्ष द्या रे, टर्म काय आहे? 1+√3i डिवायडेड बाय 2+i ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवायडेड बाय अगेन हा मेन डिनॉमिनेटर इथे आहे, हा सब डिनॉमिनेटर आहे. हा सब डिनॉमिनेटर आहे. So the term is 1+i ब्रॅकेटचा स्क्वेअर. करेक्ट? हा डिनॉमिनेटर न्यूमरेटर मध्ये जातो. सो 1+√3i इंटू 1+i ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवायडेड बाय 2+i ब्रॅकेटचा स्क्वेअर. करा, सिम्प्लिफाय करा, सांगा काय येईल. आफ्टर सिम्प्लिफिकेशन व्हॉट इट शुड बी. आफ्टर सिम्प्लिफिकेशन व्हॉट इट शुड बी. सिम्प्लिफिकेशन 1+√3i इथं 1+2i + i स्क्वेअर. i स्क्वेअर आणि 1 ऑलवेज कॅन्सल होतात, लक्षात ठेवा. इथं 4+4i + i स्क्वेअर. i स्क्वेअर ची व्हॅल्यू -1, डिनॉमिनेटर 3. येस, व्हॅल्यू ऑफ ही वर्टिकल लाईन काय इंडिकेट करते? मॉड्युलस. काय इंडिकेट करते? मॉड्युलस. तुम्हाला प्रॉपर कॉम्प्लेक्स नंबर मिळवला की मॉड्युलस येऊ शकतो. प्रॉपर कॉम्प्लेक्स नंबर मिळवला की मॉड्युलस येऊ शकतो. मी सांगतो काय केलं या ठिकाणी. स्टेप नंबर 1 काय केलं रे आपण? डिनॉमिनेटर सिम्प्लिफाय करून घ्यायचं. आता इथं न्यूमरेटर आणि सिम्प्लिफाय केलेला डिनॉमिनेटर, हा डिनॉमिनेटर व्हॅल्यू न्यूमरेटर मध्ये जाते. इथं आलं आपण आणि याला सिम्प्लिफिकेशन देतोय आपण. सिम्प्लिफिकेशन कळालं पाहिजे. वर्षिका, आन्सर आय थिंक करेक्ट आहे. Complex number. झालं का सिम्प्लिफिकेशन? सांगा सिम्प्लिफिकेशन काय आलं तिथलं. स्क्वेअर, व्हॅल्यूज, न्यूमरेटर किती, डिनॉमिनेटर किती.
याचं सिम्प्लिफिकेशन येतं 3/2 मायनस आय बाय 2. करेक्ट, बरोबर आहे का वर्षिका? त्याच्यानंतर काय, हा एक्स आहे आणि हा वाय असतो. सो एक्स इक्वल टू 3/2 आणि वाय इक्वल टू -1/2. नंतर तुम्ही सॉल्व्ह करून ठेवा, हे लिहून ठेवा सध्या. त्याचं काय घ्यायचं आपल्याला, मॉड्युलस 3/2 चा स्क्वेअर प्लस -1/2 चा स्क्वेअर, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. सो 9/4 प्लस 1/4, 10/4 आलं ते. रूट किती, सॉरी 3/2 मायनस I/2. हा डिफरंट येतो, x इक्वल टू 3/2, y इक्वल टू -1/2. सेपरेट मॉड्युलस काढलं तरी चालतं खरं. याचा मॉड्युलस वेगळा, याचा मॉड्युलस वेगळा काढलं तरी चालतं. ओके, हे रॉंग झालं. रूट ऑफ 10/4 एक पार्ट येतो फक्त. आपण याला सिम्प्लिफाय करू. इथं काय राहिलेलं, 2i आतमध्ये मल्टिप्लाय झाला, 2i प्लस 2√3i स्क्वेअर डिवायडेड बाय 4 मायनस 1 हा 3 झाला अँड 4i प्लस, त्याला परत मल्टिप्लाय करावं लागेल, 3 मायनस 4i न मल्टिप्लाय, 3 मायनस 4i न डिवाइड, i स्क्वेअरची व्हॅल्यू -1. सो -2√3 प्लस 2i into 3 minus 4i divided by किती येतो, 9 minus 16i square. i square ची व्हॅल्यू -1 म्हणजे हा प्लस होईल. मल्टिप्लिकेशन -6√3 या दोघांचं मल्टिप्लिकेशन. त्याच्यानंतर याचं मल्टिप्लिकेशन याच्या सोबत, मायनस मायनस प्लस 8√3i, रूट आल्यामुळे ट्रबल जास्त दिसत आहे, प्लस 6i प्लस किती 6i मायनस मायनस बिकम्स प्लस 8i स्क्वेअर, i स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 म्हणजे 8 येतं, डिवायडेड बाय 9 प्लस 16 इज द 25. याला सिम्प्लिफाय करा, हा विदाउट आय, हा विदाउट आय. 8 मायनस 6√3 एक प्रकार झाला. त्याच्यानंतर 6 आणि 8 मधून 2 कॉमन, 4√3 आय सुद्धा कॉमन. डेंजर आलं इथं, किती 2 कॉमन काढलेला आपण 3. याचा डिनोमिनेटर वेगळा करा, याचा डिनोमिनेटर वेगळा करा, डिनोमिनेटर 25 आहे. नाही, डिफिकल्ट होणार असं. त्याच्यामुळं एक वेगळा फॉर्म होऊ शकतो. न्यूमरेटर सेपरेट सॉल्व्ह करा, सॉरी न्यूमरेटर वेगळा सॉल्व्ह होऊ शकतो, 1 + i√3. आठवा काय प्रॉपर्टी, मॉड्युलस ऑफ Z1 बाय Z2 कॅन बी रिटन ॲज, मॉड्युलस ऑफ Z1 वेगळा करता येतो, मॉड्युलस ऑफ Z2 वेगळा करता. ही हिंट लिहून ठेवायची. जेव्हा न्यूमरेटरचा मॉड्युलस वेगळा काढला तरी चालतो, डिनोमिनेटरचा वेगळा काढला तरी चालतो. सो न्यूमरेटरचा मॉड्युलस किती येतो, रूट ऑफ 1 चा स्क्वेअर √3 चा स्क्वेअर, हा इझी पडेल. 1 चा स्क्वेअर 1, √3 चा स्क्वेअर 3, त्याचा रूट म्हणजे 2 आला. झालं न्यूमरेटर पार्ट, ओनली न्यूमरेटर पार्ट. आता डिनॉमिनेटर साठी, डिनॉमिनेटरचे कॅल्क्युलेशन्स, डिनॉमिनेटर साठी आता डिनॉमिनेटर साठी 1 + i + 1 डिवायडेड बाय 1 + i. तर तुम्हाला मल्टिप्लाय करावंच लागणार, रॅशनलायझेशन घ्यावं लागेल याचं. सो 2 + i सेकंड ब्रॅकेट 1 - i डिवायडेड बाय 1 - i ब्रॅकेटचा स्क्वेअर. 2 × 1 2, 2 × -i -2i प्लस i, इथला i याला मल्टिप्लाय, -i स्क्वेअर डिवायडेड बाय 2 येणार डिनोमिनेटर, का i स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 असते. सो इथं फायनल करा याला, i स्क्वेअर ची व्हॅल्यू -1, इथला मायनस प्लस 2 + 1 3, 2 + 1 3 आणि इथे या ठिकाणी -i
डिवायडेड बाय 2 वेगळा करा, डिवायडेड बाय 2 वेगळा. मग हा झाला x, हा झाला y, त्याचा मॉड्युलस 3/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस -1/2 त्याचा स्क्वेअर किती येतो 9/4 1/4. हा तो डिनॉमिनेटरचा पार्ट आहे 10/4 आणि त्याचा रूट 10/4. सो न्यूमरेटर किती आलेला 2, डिनॉमिनेटर किती 10/4. रूट आणि त्याचा स्क्वेअर असतो, राईट. सो मॉड्युलस पार्ट, मॉड्युलस घेण्याऐवजी त्याचा काय आहे, सॉरी स्क्वेअर आहे. मग शेवटच्या टर्मचा काय असलं पाहिजे स्क्वेअर, दॅट इज 10/4. सो न्यूमरेटर मॉड्युलस किती 2, इथं स्क्वेअर आहे, हा स्क्वेअर असल्यामुळे इथला रूट काय होणार कॅन्सल, जो की आपण घेतला नव्हता शेवटपर्यंत, शेवटी घ्या. 10/4 हा 4 वरती गेलं, 4 × 2 डिवायडेड बाय 10 म्हणजेच 8/10, दॅट इज 4/5. ऑप्शन इज डी. काय सांगायचं इथं शेवटी कन्क्लुजन कशावरती करायचं आपल्याला, न्यूमरेटर पार्ट मॉड्युलस वेगळा काढू शकता, न्यूमरेटर पार्टचा मॉड्युलस वेगळा काढू शकता, डिनॉमिनेटर पार्टचा मॉड्युलस वेगळा काढला, डिनॉमिनेटर पार्टचा मॉड्युलस वेगळा काढला. सो न्यूमरेटर बाय डिनॉमिनेटर करू शकता का, यस करू शकता. दॅट इज द स्किल नीड टू बी इम्प्लिमेंट इन दिस क्वेश्चन. ही स्किल या क्वेश्चन मध्ये इम्प्लिमेंट केली पाहिजे होती, अदरवाइज काय झालं बरंच लेंदी कॅल्क्युलेशन्स आले, बऱ्याच वेळेस काय घ्यावं लागेल रॅशनलायझेशन घ्यावं लागेल. प्रिव्हियस प्रोसिजर रॉंग होती असं काही नाहीये, ती पण बरोबरच आहे, फक्त लेंदीनेस जास्त त्याच्यामध्ये याच्यापेक्षा. इथं काय प्रॉपर्टी युटिलाइज करायला पाहिजे होती तुम्ही, कुठली प्रॉपर्टी युटिलाइज करायला पाहिजे होती इथं, न्यूमरेटरचा मॉड्युलस वेगळा काढता येतो का, यस येतो. मॉड ऑफ Z1 बाय Z2, Z1 वेगळा Z2 वेगळा, चेक करा प्रॉपर्टीज या आधी तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवलेले असतात. Z1 वेगळा Z2 वेगळा करता येतो, Z1 वेगळा Z2 वेगळा करता येतं. नेक्स्ट मॉड ऑफ Z परत एकदा, म्हणजे याला सिम्प्लिफाय करून कशामध्ये आणायचंय x प्लस IY मध्ये कन्वर्ट करायचं तुम्हाला, x प्लस IY मध्ये कन्वर्ट करायचंय. तुम्ही किती स्मार्टर वेने याला कन्वर्ट करता, दॅट इज द स्किल. शेवटी किती स्मार्टर वेने कन्वर्ट करता, दॅट इज द स्किल. एक ऑब्झर्व करता या ठिकाणी हा 3 आणि हा 4 आहे, करेक्ट. इथं 2 न कट करा, इथं 4 होऊ शकतं, इथं 2 न कट करा 3 होऊ शकतं, राईट. आता ऑब्झर्व करा हा 4 इथं विदाउट आय आणि हा 3 विथ आय आहे, फक्त रोटेट केली टर्म दे हॅव रोटेट केलंय. याचा अर्थ या दोन्ही टर्म्स मधून 2 कॉमन घ्या, करेक्ट. या दोन्ही टर्म्स मधून डिनॉमिनेटर मधून 2 कॉमन, पण 2 चा स्क्वेअर येणार त्या ठिकाणी, 2 चा काय येणार स्क्वेअर पार्ट येणार. लक्षात आलं, इथं 2 कॉमन घेतलं सपोज, बाकी ऍज इट इज ठेवा. √3 प्लस आय ब्रॅकेटचा क्यूब 3i प्लस 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवायडेड बाय 4 प्लस 3i ब्रॅकेटचा स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर कॉमन, 2 कॉमन म्हणजे 2 चा काय येणार स्क्वेअर, कॉमन येणार आउटसाइड, कॉमन येणार आउटसाइड, राईट. सो 4 प्लस 3i 4 प्लस 3i हे दोन्ही सेमच आहेत, सेम आहेत, काहीही चेंज नाही. सो वी नीड टू सॉल्व √3 प्लस i रेस्ट टू द पॉवर 3, √3 प्लस i रेस्ट टू द पॉवर 3 डिवायडेड बाय 2 चा स्क्वेअर 4. एक्सपान्शन करा, काय होईल a प्लस b ब्रॅकेटचा क्यूब, a चा क्यूब b चा क्यूब 3 टाइम्स ab a प्लस b, करेक्ट. a किती आहे √3, b किती आहे काही नाहीये म्हणजेच i पार्ट चा क्यूब, √3 चा क्यूब किती होणार √3 3 येणार, करेक्ट. b चा स्क्वेअर म्हणजेच i चा क्यूब, सॉरी i रेस टू 3 किती असतं रे i रेस टू 3, i स्क्वेअर इंटू i, सो मायनस i प्लस 3 इंटू ब्रॅकेट a इंटू b √3i इथला 3ab प्लस a प्लस b √3 प्लस i, हे झालं एक्सपान्शन याचे शिल्लक. याला फर्दर सिम्प्लिफाय करा, रिअल पार्ट वेगळा करा, इमॅजिनरी पार्ट वेगळा करा.
√3 प्लस आय, इथं ऍडिशन आहे, या ठिकाणी मल्टिप्लिकेशन, या ठिकाणी मल्टिप्लिकेशन. सो 3√3 हा पार्ट. येस वर्षिका, आन्सर ऑप्शन ए. येस करेक्ट, बरोबर आहे. ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन. या ठिकाणी काय झालं, 3√3 मायनस आय. आता हा जो 3 आहे, 3√3 आय ना आतमध्ये मल्टिप्लाय करा, किती होईल, प्लस 3 × 3 9i होणार तो. परत इथं आय स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस 3√3i प्लसच्या ऐवजी मायनस 3√3. इथे सुद्धा आय आहे का, ए चा क्यूब बी चा क्यूब होता, राईट. आय स्क्वेअर ची व्हॅल्यू किती, यांनी याला मल्टिप्लाय केल्यास मायनस आय स्क्वेअर. आपण ती व्हॅल्यू मायनस घेतली ऑलरेडी, इथं मायनस घेतला म्हणजे हा मायनस प्लस कॅन्सल, किती उरला मायनस आय प्लस 9i. थोडस लिखाण काम पुअर झालंय, इन द सेन्स हँड रायटिंग थोडं मॅच करा. इथं काय पाहिजे, मला एक्सपान्शन पाहिजे, एवढं लिहून ठेवायचं एक्सपान्शन, आणि हा पार्ट याला कॅन्सल होतो आफ्टर टेकिंग 2 कॉमन. 8i हा पार्ट शिल्लक राहतो, डिवायडेड बाय किती आहे 4. 8i डिवायडेड बाय 4 शिल्लक राहतो. 8i डिवायडेड बाय 4 शिल्लक राहतो, म्हणजेच 2i. शब्दात काय विचारलंय, मॉड्युलस. मॉड्युलस 2 + 0i असं. हा x हा y, x is 2, x is 2, x किती आहे 2, y किती आहे 0. सो त्याचा रूट म्हणजेच मॉड्युलस असतो. स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर प्लस 0 चा स्क्वेअर, √4 is the 2. So option A. A is the correct option. A is the correct option. सिम्प्लिफाय एवढं सांगेल की सिम्प्लिफिकेशन जेवढे तुम्ही टॅकल व्यवस्थितपणे कराल तेवढं चांगलं. आतापासून सवय आणि हॅबिट अशी ठेवा की अॅक्युरसी ऑफ वर्क वाढलं पाहिजे. मला येऊन उपयोगच नाहीये, मी फक्त काय सांगणार, मॉड ऑफ झेड हा काय कन्सेप्ट असतो आणि तो कसा वर्क करतो प्रत्येक ठिकाणी. हे काय झालं, आता नॉर्मल कॅल्क्युलेशन्स आपल्याला परफेक्शन लेवलला गेले पाहिजे. शेवटी हे कॅल्क्युलेशन कसे टॅकल करतात, इथं ऑब्झर्वेशन आहे, तुम्ही ऑब्झर्व केलं का, हा 4 विदाउट आय आहे, हा 8 विदाउट आय आहे. काय कॉमन घेतलं पाहिजे, 2 कॉमन घेतलं पाहिजे आउटसाइड, हे लक्षात आलं पाहिजे पटकन, तर याचं कॅन्सलेशन होतं. 2 चा स्क्वेअर बाहेर येतो, हे 2 कॅन्सल होतं, एवढंच पार्ट शिल्लक राहतो कॅल्क्युलेशन मध्ये. इथेही परत काय आलं, a + b ब्रॅकेट क्यूबचं एक्सपान्शन आलं, a + b ब्रॅकेट क्यूबचं एक्सपान्शन आहे त्या ठिकाणी. नेक्स्ट क्वेश्चन, याच्यामध्ये i z⁻³ z² - z + i, देन मॉड ऑफ z आहे, देन मॉड ऑफ z हा पार्ट. येस, आता तुम्हाला फॅक्टर फॉर्मेशन कसं असतं, ते फॅक्टर फॉर्मेशन सारखं आहे ऑलमोस्ट. तुम्ही काय कॉमन घेऊ शकता या दोघांमधून, व्हॉट शुड बी कॉमन, z² कॉमन, राईट. सो टेक इट, z² कॉमन, i × z +1 जाऊ शकतो, मायनस साइन, मायनस साइन कॉमन घेतोय, z + i, z - i सॉरी, z - i असं लक्ष द्या. -1 आहे या ठिकाणी, i² ची व्हॅल्यू किती असते -1. सबस्टिट्यूट दॅट z² iz +1. तुम्ही म्हणाल हे सुचतं कसं, तर या ठिकाणी क्यूबिक आलेलं आहे, तुम्हाला रिअरेंजमेंट घ्यायची, ही खूप मोठी स्किल आहे जी की 11th आणि 12th मध्ये रिक्वायर्ड आहे तुम्हाला, जे की 11th मध्ये शिकायचं. पण
सगळ्या गोष्टी 11 मध्ये शिकायच्या. -1 ला रिप्लेसमेंट आय स्क्वेअर म्हणून इथं प्लस आला, इथं आय स्क्वेअर झेड मायनस आय, आय स्क्वेअर ने आतमध्ये मल्टिप्लाय करा, झेड स्क्वेअर आय झेड प्लस 1 झेड आय स्क्वेअर मायनस आय रेस टू 3 मायनस आय टू द पॉवर 3. इथं काय झालेलं याच्यामध्ये झेड स्क्वेअर मायनस झेड, ओके, तो येईल पुढे तुम्हाला. झेड स्क्वेअर पहिल्या पार्ट ऑफ कॉमन होता आय झेड प्लस 1 जशाला तसा, इथं आय स्क्वेअर आय क्यूब आहे, राईट. आय स्क्वेअर ची व्हॅल्यू -1, आय क्यूब किती असतो रे, आय स्क्वेअर इंटू आय स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 इंटू आय मायनस आय, जर क्यूब घेतलं तर मायनस आय, स्क्वेअर घेतल्यास -1. सो दिस इज मायनस झेड मायनस मायनस प्लस आय, उलट होत आहे, आय मायनस झेड झालं. थोडक्यात याला तुम्हाला अरेंज करायचं या फॅक्टरनुसार अरेंज करायचं. काय करू शकता, आय कॉमन जर घेतलं असतं तर त्यापेक्षा आय कॉमन घ्या. हे दोन फॅक्टर्स आपल्याला सिम्प्लिफाय करायचे म्हणजे क्वाड्रॅटिक सारखं फॅक्टर सारखं सॉल्व्ह करतात. समजा एक आय बाहेर घेतला, सो झेड राहिला झेड आय मायनस आय स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 +1, हा फॅक्टर आणि हा फॅक्टर काय होतो कॉमन. लक्ष द्या, आय क्यूब आय स्क्वेअर इंटू आय स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 इंटू आय, इथला मायनस आणि या साइडचा मायनस, मायनस मायनस काय झाले प्लस, झेड आय कॉमन, झेड आय +1 कॉमन, काय राहिलं इथं झेड स्क्वेअर प्लस आय इक्वल टू 0. थोडक्यात तुम्हाला या क्यूबिक साठी फॅक्टर्स घ्यायचे. सांगायचं परत कसं घेतला, चेक करा फॅक्टर्स कसे घेतले. इथला झेड क्यूब आहे, इथला झेड स्क्वेअर आहे, कॉमन आय जसं तसं, झेड स्क्वेअर कॉमन, काय राहिलं इथं Z+1 आय झेड, सॉरी आय राहिलं शिल्लक, आय नाही कॉमन घेते ना, ZI+1 इज द कॉमन, मायनस आहे त्याला अरेंज करतात, प्लस मध्ये घ्या आय घ्या, दॅट बिकम्स द ZI प्लस तो सुद्धा 1 होणार. चेक करा, आय इथं जाणार, आय इथं गेला की तो इथं आय स्क्वेअर -1 मायनस झेड, हा आय स्क्वेअर जर मल्टिप्लाय केला तर तो येतो मायनस फॉर्म. पेशन्सली राईट अप पाहिजे क्वेश्चनचा पण आणि आन्सरचं पण. हे क्वेश्चन एक्झामला विचारतात का, येस, दिस इज द मिनिमम प्रॅक्टिस नीड टू बी डू. मिनिमम प्रॅक्टिस असते जे की तुम्हाला करावी लागेल. इक्वल टू 0 आहे, पहा परत एकदा काय सांगतोय, या दोन पार्ट मधून झेड स्क्वेअर कॉमन, काय राहिलं शिल्लक आय झेड +1, सेकंड पार्ट ऑफ प्लस आय लिहा म्हणजे तुम्हाला समजेल ZI+1, हा फॅक्टर जशाला तसा इथं लिहा, फॅक्टर जशाला तसं तिथं लिहा ZI+1. आता ZI+1 याचं मल्टिप्लिकेशन करून बघा, तुम्हाला समजेल झेड स्क्वेअर प्लस आय ZI+1 इक्वल टू 0. फर्स्ट फॅक्टर इक्वल टू 0, सेकंड फॅक्टर इक्वल टू 0. सो झेड स्क्वेअर इक्वल टू किती मायनस आय, झेड इक्वल टू किती -1/i. झेड स्क्वेअर -1i ही व्हॅल्यू चालू शकत नाही. दिस व्हॅल्यू कॅन नॉट बी पॉसिबल अगेन. का, कारण इथं स्क्वेअर आहे, इथं निगेटिव्ह आलं आहे, कॉम्प्लेक्स मध्ये अजून एकदा जाईल, कॅन्सल. झेड इक्वल टू -1/i, आय न मल्टिप्लाय आय न डिवाइड, काय होईल या ठिकाणी -1i डिवायडेड बाय आय स्क्वेअर ची व्हॅल्यू -1, मायनस मायनस प्लस आय शिल्लक राहते. सो मॉड्युलस ऑफ झेड विचारलंय, हाऊ टू कन्वर्ट
0 plus 0 I is equal to 0, y equal to कोइफिशियंट इथलं सॉरी 1. कोइफिशियंट किती पाहिजे 1 is equal to 0, y equal to किती 1. मॉड्युलस ऑफ z equal to 1. का 1 स्क्वेअर प्लस y स्क्वेअर त्याचा रूट पार्ट 0 चा स्क्वेअर 1 चा स्क्वेअर या पद्धतीने. आन्सर इज A. 1 is the answer. 1 is the answer. ते सांगतोय या टाइपची खूप व्हरायटी आहे यांच्याकडे, खूप व्हरायटी काढू शकतात. काय होतं पहिली स्टेप तुम्हाला आलं पाहिजे. पहिली स्टेप काय आहे तर z स्क्वेअर कॉमन घ्यायचा. तरी सुद्धा डायरेक्ट आन्सर येत नाही तुमचा. तुम्हाला हा अरेंज करावा लागतो बाय टेकिंग I आउटसाइड. टेकिंग I आउटसाइड. जर तुम्ही I आउटसाइड घेतला की I चा स्क्वेअर तयार होतो. ZI प्लस I. समजतोय का क्वेश्चन? थोडक्यात फॅक्टर्स घ्यायचे त्या ठिकाणी, त्या फॅक्टर वरून तो डिसाइड असतो. ओके, इथे एक क्वेश्चन z इक्वल टू एक्स प्लस आय वाय आहे. ओमेगा या पद्धतीने डिफाईन केलंय, ज्यामध्ये z ची व्हॅल्यू एक्स प्लस आय वाय इथं वापरू शकता. या ठिकाणी युटिलाइज करू शकता. हा जो काही कॉम्प्लेक्स नंबर बनेल त्याला ओमेगा नाव दिलंय, बाकी काही नाही. लक्ष द्या, हा काय खूप वेगळा सिम्बॉल आहे असं नाही. इथं जे काही कॉम्प्लेक्स नंबर तयार होईल तो काय आहे ओमेगा. सो ओमेगा इक्वल टू 1 shows that in complex plane ह्याच्या बाबतीत तुम्हाला दिलेले फॉर्म्स आन्सर्स. z will be at imaginary axis म्हणजे y फक्त आला पाहिजे. z will be at real axis म्हणजे x प्रेझेंट असला पाहिजे. z will be at unity circle म्हणजे युनिट सर्कल वरचा पॉइंट and none of this. लक्ष द्या याची स्किल कशी आहे. हा इथं लिंक आहे, हे ऑब्झर्व केलं तुम्ही. हा इथं लिंक आहे म्हणजे काय रे, याच्या वर्टिकल 2 लाईन घ्यायच्या, हे समजलं पाहिजे. म्हणजे याचा मॉड्युलस तुम्हाला घ्यायचं. पहिली स्टेप काय असलं पाहिजे, कसं थिंक करतात. इथं ओमेगा आहे, इथं सुद्धा ओमेगाच आहे, इथं काय आहे मॉड्युलस आहे, त्याची युनिट मॅग्निट्यूड तुम्हाला दिली. म्हणजे काय, याचा मॅग्निट्यूड पार्ट युनिट बाबतीत 1 आहे. अर्थ समजला. सो हा जो वेगळा करता येतो इकडे आणता येईल. सो 1 मायनस आय झेड इक्वल टू झेड मायनस आय. दोघांचाही मॉड्युलस पार्ट, दोघांचाही मॉड्युलस पार्ट. सांगा याच्यामध्ये झेड ला ऑलवेज आपण काय पकडतो एक्स प्लस आय, जो की इथं तुम्हाला गिवन आहे. सो 1 जशाल तसा, आय जशाल तसा, एक्स प्लस आय वाय इक्वल एक्स प्लस आय वाय मायनस आय मॉड्युलस मध्ये. समजून घ्या, परत सांगतोय. इथला झेड जो आहे तो एक्स प्लस आय वाय, इथला झेड जो आहे तो एक्स प्लस आय वाय. z is x plus i1. z हा x plus i1. तेच सांगतोय, थोडी प्रॅक्टिस ट्रिमंडस ठेवावी लागेल तुम्हाला, तर कुठं या गोष्टी कॅचअप होतील. सगळे चॅप्टर या लेवलनी करावे लागतील तुम्हाला. सुरुवातीला स्लो का घेतोय, कारण तुम्हाला रफ आयडिया कळालं पाहिजे सीईटीचे क्वेश्चन्स काय आहेत, त्याच्यानंतर जेईचे क्वेश्चन पण आहे त्याच्यामध्ये. एकदा हे बेसिक फंडामेंटल आलं ना की खूप फरक पडतो. हे बेसिक फंडामेंटल्स तुम्हाला आले पाहिजे.
की काय नेमकं टर्न करतात, काय करतात हेच विचारतात असं काही नाही. तुम्ही बघू शकता ऑल ओव्हर इंडियामध्ये हा क्वेश्चन किती वेळेस तरी रिपीट झालाय, किती वेळेस तरी रिपीट झालेला आहे. तुम्ही इयर वगैरे बघू नका, हा रिपीट झालाय. याचं काय महत्व आहे, तर याच्या बाबतीत हे कन्सेप्ट तुम्हाला असे समजले पाहिजे. हे कन्सेप्ट काय सांगतायत हे ऑब्झर्व करायचे प्रत्येक क्वेश्चन मध्ये. तुम्ही किती क्वेश्चन सॉल्व्ह करता याच्यापेक्षा तुमचं ऑब्झर्वेशन काय झालं पाहिजे, अपडेट झालं. ऑब्झर्वेशन क्लिअर पाहिजे तर पुढच्या थीम्स तुम्हाला येतील. कितीही ट्विस्ट क्वेश्चन टाकला तरी मी तुम्हाला सांगतो बेसिक चुकणार नाही, बेसिक तिथंच येणार आहे. बेसिक म्हणजे काय, आपण सुरुवातीपासून शिकतोय z इक्वल टू एक्स प्लस आय वाय, याचा फक्त मॉड्युलस पार्ट चालू केला होता, रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, हे विसरायचं नाही. आता हे याच्या बाबतीत कसं अप्लाय करणार, तर याच्या बाबतीत ऑलरेडी याची व्हॅल्यू मॉड्युलस मध्ये जर घेतल्यानंतर तर किती आहे, 1 आहे. म्हणजे हा पार्ट इकडे ट्रान्सफर केलं त्याला. या ट्रान्सफर मध्ये 1 मायनस आय झेड, 1 मायनस आय झेड ची व्हॅल्यू एक्स प्लस आय वाय टाकली. क्लिअर आहे. डिनॉमिनेटर झेड मायनस आय एक्स प्लस आय वाय मायनस आय इक्वल टू किती आहे, मॉड्युलस बाबतीत 1 आहे. याला इकडे न्या, याला इकडे ट्रान्सफर करा. इथला 1, पुढचा मायनस आय एक्स, पुढचा मायनस आय इंटू आय, आय स्क्वेअर, तो मायनस, अजून एकदा मायनस, प्लस आय स्क्वेअर ची व्हॅल्यू -1, हा वाय झाला, इक्वल टू या ठिकाणी तोपर्यंत एक्स प्लस आय वाय, तिथं आय ने मल्टिप्लाय होतं, इथं नाहीच आहे. मग याच्यात रिअल आणि इमॅजिनरी वेगळा करा, एक्स प्लस इमॅजिनरी वेगळा करा, वाय -1, याचा मॉड्युलस. इथं 1 प्लस वाय, 1 प्लस वाय विदाउट आय म्हणतात त्याला, एक्स आय इक्वल टू मॉड्युलस ऑफ एक्स प्लस आय इंटू ब्रॅकेट वाय -1 चा मॉड्युलस, याचा स्क्वेअर 1 प्लस वाय रिअल पार्टचा स्क्वेअर मायनस इमॅजिनरी पार्टचा स्क्वेअर, बरोबर आहे, इक्वल टू दोन्ही साईडचा रूट कॅन्सल करतो, रिअल पार्टचा स्क्वेअर इमॅजिनरी पार्टचा स्क्वेअर, इथपर्यंत लिहून ठेवा. Yes, Sumit, Z will be at real axis. Okay. Yes, वर्षिका काय सांगता येईल? तर याला काय करतात, सिम्प्लिफाय करा फर्दर. हा एक्स स्क्वेअर काय होतो, कॅन्सल. याचा एक्सपान्शन घ्या, याचा एक्सपान्शन घ्या. एक्सपान्शन घेतल्यास काय मिळेल, एक्सपान्शन घेतल्यास यू विल गेट y इक्वल टू 0. एक्सपान्शन घेतल्यास y इक्वल टू काय मिळतो, 0. चेक करा, 1 चा स्क्वेअर 1, 2y प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू, इकडे किती झालं रे, y स्क्वेअर मायनस 2y प्लस 1, 1 कॅन्सल, y स्क्वेअर कॅन्सल, 2y किती झालं, 4y इक्वल टू 0. y इक्वल टू 0 मिळतो. y इक्वल टू 0 कुठल्या ऍक्सेस साठी, x, z will be at real axis. z will be at real axis. युनिटी सर्कल कशाला म्हणतात, इमॅजिनरी ऍक्सेस म्हणजे y ऍक्सेस. क्वेश्चन या पद्धतीने टर्न केलाय. पहा परत एकदा काय सांगतोय. या ठिकाणी फर्स्ट पार्ट इथं मॉड्युलस घ्यायचा, इथं मॉड्युलस घ्यायचा, इथं मॉड्युलस घेतल्यास याची व्हॅल्यू किती गिवन आहे, 1. म्हणजे हा इकडे मल्टिप्लाय, एक पहिली स्टेप या पद्धतीने. सेकंड स्टेप, z ला x प्लस आय वाय
लिहायचा आहे. रिअल पार्ट वेगळा करायचा, इमॅजिनरी पार्ट वेगळा. रिअल पार्ट वेगळा, इमॅजिनरी पार्ट वेगळा करतात. असं सोल्युशन द्यायचं. एम्प्लिट्यूड ऑफ झिरो, झिरोची एम्प्लिट्यूड किती असते? म्हणजेच अँगल, इन्क्लिनेशन. झिरो साठी एम्प्लिट्यूड झिरो. एम्प्लिट्यूड ऑफ झिरो सॉरी डिफाईन नाही करताय. आर्ग्युमेंट और एम्प्लिट्यूड याच्याबद्दलचा अँगल नॉट डिफाईन आहे, नॉट डिफाईन. कारण झिरो हा काय एक कॉम्प्लेक्स नंबर आहे. कसा कसा लक्ष द्या. झिरो हा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे. झिरो शेवटी काय आहे? कॉम्प्लेक्स नंबर आहे. z इक्वल टू 0 प्लस 0 आहे असं लिहा. 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. ओके, सो z इक्वल टू x प्लस i y. x सुद्धा किती? 0. y सुद्धा किती? 0. सो रूट ऑफ x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. 0 चा स्क्वेअर प्लस 0 चा स्क्वेअर 0. एम्प्लिट्यूड विचारलाय, सॉरी एम्प्लिट्यूड पार्ट आहे. मॉड्युलस वेगळा, एम्प्लिट्यूड वेगळा. सो एम्प्लिट्यूड ऑफ 0 विचार काय असेल? नॉट डिफाईन असेल. y बाय x ना, 0 बाय 0 नॉट डिफाईन. xy डिफाईन होऊ शकत नाही. नेक्स्ट, z इक्वल टू कॉस ऑफ पाय बाय 3. पाय बाय 3 म्हणजेच पाय बाय 6 म्हणजेच 30 डिग्री. हा किती रे? 30. सांगा कॉस 30 ची व्हॅल्यू रूट 3 बाय 2. कॉस 30 रूट 3 बाय 2. साइन 30 1 बाय 2 प्लस 1 बाय 2 आहे. चेक करा युअर आन्सर्स. चेक करा याचे आन्सर्स. आन्सर्स, these are the 4 options. किती? cos 30 रूट 3 बाय 2 1 बाय 2 आहे. पाय बाय 4 नाहीच आहे. पाय बाय 6 व्हायला डिपेंड आहे क्वाड्रंट कुठला आहे. क्वाड्रंट फर्स्ट आहे ना, बरोबर आहे का? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येतो. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येतो. फर्स्ट क्वाड्रंट मधला हा अँगल होऊ शकत नाही. tan इनव्हर्स ऑफ 1 बाय 2 नाही, तो गेस नाही करता येणार सर. तसं गेस नाही करता येणार. सरळ सरळ करा आपलं. किती येणार? y. इथं x आहे, इथं y आहे. सो y बाय x. काय काढायचंय? आर्ग्युमेंट ऑफ z. मॉड्युलस ऑफ z तुम्हाला मिळेल रूट 3 बाय 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर 1 बाय 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. सो 3 बाय 4 प्लस 1 बाय 4. 4 बाय 4. आन्सर इज 1. या दोन्ही मध्ये आन्सर आहे. ऑप्शन ए किंवा बी. सांगा कुठला येतो? tan थीटा इक्वल टू लिहा. काय लिहिणार? tan थीटा इक्वल टू अपोजिट. कोण आहे अपोजिट? y. ऍडजसंट कोण आहे? x. y किती आहे? y म्हणजे i चा कोएफिशियंट. दॅट इज 1 बाय 2 चा स्क्वेअर 1 बाय 4 प्लस रूट 3 बाय 2 चा स्क्वेअर रूट 3 बाय 2 चा स्क्वेअर 3 बाय 4. सो 4 बाय 4 आन्सर 1. सो ज्याची मॉड्युलस 1 आहे त्याचा आर्ग्युमेंट ऑलरेडी मेन्शन आहे 5 बाय 6. 5 बाय 4 तर नाहीच आहे. म्हणजे या क्वेश्चनची जजमेंट कशी होती? हा अँगल इथे येणारच आहे शुअर. करेक्ट. आणि z ची व्हॅल्यू -1 प्लस 1. mod of z is +1. नेक्स्ट क्वेश्चन. द आर्ग्युमेंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. याचा क्रॉस मल्टिप्लाय करा. क्वेश्चन झालाय तुम्हाला. झालेलं आहे. कोण सांगतो ऑप्शन काय येतो याचा? ऑप्शन काय येतो याचा? झालाय तो क्वेश्चन तुम्हाला. कमेंट कुठल्या क्वाड्रंट वरती किंवा इन अ क्वाड्रंट येतो का ऍक्सेस वरती येतो हे चेक करावं लागतं. This option is D. D is the option.
डी इज द ऑप्शन. हा क्वेश्चन झालाय. क्रॉस मल्टिप्लाय करून तुम्हाला त्याचं काय ठरवायचं आहे? आर्ग्युमेंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर ठरवायचं. आर्ग्युमेंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर ठरवायचं. सांगा इथं काय वापरणार? 1 मायनस रूट 3 आय न मल्टिप्लाय 1 मायनस रूट 3 आय न डिवाइड. येस, कोणी केलंय? आर्ग्युमेंट ऑफ झेड विचार. आर्ग्युमेंट ऑफ झेड विचारलेला आहे. वन मायनस रूट 3 आय न मल्टिप्लाय 1 मायनस रूट 3 आय न डिवाइड. ही प्रोसेस करावी लागेल. या ठिकाणी -2 1 प्लस रूट 3 आय -2 मायनस मायनस प्लस रूट 3 आय डिवाइडेड बाय a चा स्क्वेअर मायनस b चा स्क्वेअर प्लस 9 2 कॉमन -1 प्लस रूट 3 आय डिवाइडेड बाय 10 का 5 सर डिनोमिनेटर 5. सो -1/5 बरोबर आहे का? किती आलं इथं? सॉरी, रूट 3 चा स्क्वेअर 3 सॉरी लिहायला पाहिजे. हा 4 तेच म्हणतोय आन्सर असं. 5 आल्यास ऑड नंबर तयार होणार. साठी स्क्वेअर रूट नाही घेते. इथं ऍक्च्युली काय झालं? रूट 3 चा स्क्वेअर 3 येतो. 3 प्लस 1 4 होतो. 2 सोबत कॅन्सल करा. इथं 2 कॅन्सल, इथं 2 कॅन्सल. 1 प्लस रूट 3 आय डिवाइडेड बाय 4. सो -1/2. आपण 2 कॅन्सल केलं ना, मग इथल्या 4 सोबत कॅन्सल केल्यास 2 राहतो. सो -1/2 मायनस 3/2. सांगा क्वाड्रंट कुठला? x इज -1/2. याच्यावर भर द्यायचा म्हणजे क्वाड्रंट पटकन समजतं. y इक्वल टू -√3/2. हा लक्षात ठेवा, कॉस शी रिलेटेड असतो आणि हा साइन शी रिलेटेड असतो. कॉस 1/2 60 डिग्री साठी पण निगेटिव्ह. हा साइन साठी. y इज अ साइन असतो. √3/2. क्वाड्रंट सेकंड आहे, राईट? सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट हा असणार नाही, हा पण नाही, हा एक्झॅक्ट ऍक्सेस वरती आहे. अशी जजमेंट घ्यायची ना आन्सर लिहायचं. असं जजमेंट घेऊन आन्सर तुम्हाला मार्क करायचं. सो ऑप्शन इज सी. बाय नॉर्मल प्रोसेसने पण जाऊ शकता. टेक्स्टबुक मेथड वापरू शकता. हा क्वेश्चन झालाय आपल्याला, राईट? 240 आन्सर याचं. 240 आन्सर येतं याचं. West Bengal JEE. Z is the complex number such that principal value of argument of Z is positive म्हणते. लिहून ठेवा. Argument of Z greater than 0 म्हणजे पॉझिटिव्ह. Greater than 0 म्हणजेच पॉझिटिव्ह. Argument of Z greater than 0 means positive. Argument of Z less than 0 negative. इथं positive. The principal value of argument विचार. काय विचारले? प्रिन्सिपल व्हॅल्यू. आर्ग्युमेंट ऑफ Z जर थीटा असेल काय करणार? आर्ग्युमेंट ऑफ Z विचारले मायनस आर्ग्युमेंट ऑफ -Z. लक्षात ठेवा, हा ऑलमोस्ट कशाचा रोल करतो? एक आर्ग्युमेंट Z जर म्हणजेच अँगल किती असेल? थीटा. तर हा किती घेणार? निगेटिव्ह साइन मुळे पाय मायनस थीटा.
पाय मायनस थीटा किंवा थीटा मायनस पाय, थीटा मायनस पाय. कितव्या क्वाड्रंटसाठी? थर्ड. That is the complex number such that principal value of argument z is greater than 0. कधी कधी येतो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये tan is positive. लक्षात ठेवा tan theta equal to y by x सेकंड अँड थर्ड क्वाड्रंट. त्यामुळे इथं काय करतात? थीटा मायनस पाय. सरळ सरळ लिहा. आर्ग्युमेंट ऑफ झेड किती? नॉर्मल वेला आर्ग्युमेंट ऑफ झेड इक्वल टू थीटा. काय याच्यामध्ये करता येईल? मायनस साइन असल्यामुळे एवढं सांगेल की हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येतो, मार्क करा, आणि हा कितव्या क्वाड्रंट मध्ये येतो? थर्ड क्वाड्रंट मध्ये. जर z x प्लस आय वाय असेल, x, y लाइज इन विच क्वाड्रंट? फर्स्ट क्वाड्रंट. लाइज इन विच क्वाड्रंट? फर्स्ट क्वाड्रंट. आणि जर मायनस साइन बाहेर ठेवलं एक्स वाय ला, तर मायनस एक्स मायनस आय वाय. फर्स्ट क्वाड्रंट आणि थर्ड क्वाड्रंट. टॅन ऑलवेज काय असतो? पॉझिटिव्ह. तुम्हाला काय विचारले? z इज द complex number such that the principal value argument ही विचारली. तो दोघांचा डिफरन्स आहे शेवटी. हा जर मला सांगा, हा जर थीटा असेल, कुठून? एक्स ऍक्सिस पासून. हा तुम्ही काय घेणार? रिमेनिंग पार्ट काय घेणार? 180 मायनस थीटा. रिमेनिंग जास्त असू शकतो, त्यामुळे ऑप्शन येतो 180 डिग्री. सिंपल आहे. मायनस मायनस प्लस करा. सिंपल. आर्ग्युमेंट ऑफ झेड हे फॉर्मेशन. झेड ऑलवेज ग्रेटर दॅन 0 सांगितलं का? कारण हा निगेटिव्ह, इथला निगेटिव्ह काय होत नाही, त्यामुळं पॉझिटिव्ह होत नाही. सो 180 डिग्री अँगल तयार होतो. 180 डिग्री अँगल तयार होतो प्रिन्सिपल आर्ग्युमेंट फॉर्मचा. इथं एकच सांगेल, हा फर्स्ट क्वाड्रंट आहे एक्स प्लस आय वाय. इथं थर्ड क्वाड्रंट आहे मायनस एक्स मायनस आय. दोघांच्या आर्ग्युमेंट मधला डिफरन्स. फर्स्टचे आर्ग्युमेंट किती येते? y बाय एक्स टॅन थीटा इक्वल टू. सेकंडचे सुद्धा सेम असेल. दोघांचा आर्ग्युमेंट म्हणजे टॅन इनव्हर्स ऑफ y बाय एक्स आणि टॅन इनव्हर्स ऑफ. अजून इनव्हर्सचा कन्सेप्ट नाही झाला तुम्हाला. हा निगेटिव्ह खरं इथं निगेटिव्ह असतं. डिफरन्स ऐवजी काय येतं तिथं? पॉझिटिव्ह. सो 2 टॅन इनव्हर्स ऑफ एक्स कधी असेल? 180 डिग्री असल्यानंतर येतं. तुम्ही सध्या काय करा, फक्त लिहून ठेवा फर्स्ट क्वाड्रंट आणि थर्ड क्वाड्रंट. बस एवढं मेन्शन करा. ट्रिगो कम्प्लीट झाल्यास समजेल तुम्हाला याचं रिझन. ट्रिगो झाल्यानंतर समजेल. सध्या तरी फर्स्ट आणि थर्ड क्वाड्रंट एवढं मेन्शन करून ठेवा. Next question, the modulus of complex number z such that z plus 3 minus I equal to 1, then argument of z is 180 degree is equal to. Argument of z equal to 180 degree. त्याचा इक्वल टू फॉर्म. जे तुम्हाला याचा आर्ग्युमेंट काढायचा. याला पहिले कॉम्प्लेक्स नंबर प्रॉपरली द्या. कॉम्प्लेक्स नंबर प्रॉपरली द्या. कॉम्प्लेक्स नंबर प्रॉपर फॉर्म करावा लागेल. तुम्ही प्रॉपर फॉर्म तयार करणं म्हणजेच झेड ला काय घ्यायचं? एक्स प्लस आय वाय प्लस 3 मायनस 1. बरोबर आहे? मायनस आय, सॉरी 1 असतं तर 2 झाला असता. 3 मायनस आय. सो एक्स प्लस 3 वेगळं करा. दोन्ही मधून आय कॉमन घ्या. वाय मायनस 1. एक्स प्लस 3 y मायनस 1. आता लक्ष द्या, आर्ग्युमेंट ऑफ झेड किती आहे? पाय गिवन आहे आणि हा इक्वल टू 1 आहे. सो एक्स प्लस 3
हा z x प्लस आय वाय प्लस 3 मायनस आय इक्वल टू 1 मॉड्युलस बट त्याच्यावरून तुम्हाला सिम्प्लिफिकेशन मिळेल कशासाठी x आणि y साठी सपोज. सो या ठिकाणी x प्लस 3 वेगळा करा का विदाउट आय विथ आय टर्म आय फॉर्मेशन्स y मायनस 1 आय कॉमन. तर याचा मॉड्युलस फॉर्म जर काढला तर किती येईल तो x प्लस 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर y मायनस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर y मायनस आपण काय घेतलेलं आय कॉमन y मायनस 1 पाहिजे. Argument of z pi it lies on the negative x-axis. Okay, so y term is 0. लक्ष द्या इथं one more thing. z जर minus pi असेल argument of z is the minus pi तर कुठल्या ऍक्सेस वर येतो तो x ऍक्सेस वर येतो. x ऍक्सेस वर y व्हॅल्यूज किती असतात 0 तो तुम्ही त्याचा बेनिफिट घेऊ शकता. This should be 0. So x plus 3 bracket चा square plus 1 चा square 1 plus 3 bracket चा square 1 चा square 1 equal to किती आहे 1 आहे ना मॉड्युलस हा 1 कॅन्सल x plus 3 bracket चा square equal to 0 x equal to minus 3 x equal to minus 3 x equal to minus 3 म्हणजेच इथं 0 आहे इथं -1 आहे या ठिकाणी -2 आहे -3 काय सांगतोय x ऍक्सिस वर y व्हॅल्यू 0 x ची व्हॅल्यू -3 आली -3 म्हणजे अँगल किती 180 डिग्री झाला करेक्ट 180 डिग्री झालं तुम्हाला त्याचं काय विचारलंय मॉड्युलस विचार -3 चा स्क्वेअर चा रूट 3 चा येणार शेवट ऑप्शन डी तुम्हाला मॉड्युलस विचारलंय आर्ग्युमेंट गिवन आहे या आर्ग्युमेंट वरून समजायला पाहिजे तुम्हाला की 2-3 गोष्टी आहेत या क्वेश्चन मध्ये फर्स्ट थिंग z ला काय पकडणार x प्लस आय वाय फर्स्ट थिंग z ला x प्लस आय वाय टाका यातला रिअल पार्ट वेगळा करा इमॅजिनरी पार्ट वेगळा करा त्यानंतर कशाचा फॉर्म्युला वापरणार मॉड्युलस याच्या मॉड्युलसचा फॉर्म्युला वापरला कशासाठी वापरला टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ x अँड y काय कॅल्क्युलेट करण्यासाठी x आणि y कॅल्क्युलेट करण्यासाठी तो फॉर्म्युला वापरला मॉड्युलस फॉर्मचा मग रिअल पार्टचा स्क्वेअर लक्षात ठेवा इमॅजिनरी पार्टचा स्क्वेअर इक्वल टू किती गिवन आहे 1 सेकंड थर्ड थिंग आर्ग्युमेंट पाय आहे लक्षात ठेवा जर हा x ऍक्सिस असेल तर y कोऑर्डिनेट ऑलवेज कसं येतं x ऍक्सिस वरचा जर पॉइंट असेल तर अँगल साहजिक आहे पाय येणार 180 डिग्री येणार 180 डिग्री येणार अँगल त्याच्यावरून केलेलं कन्क्लुजन आहे की x ऍक्सिस वरती y ची व्हॅल्यू किती असते 0 असते x ऍक्सिस वरती y ची व्हॅल्यू 0 असते x किती मिळतो -3 x ची व्हॅल्यू -3 येते आणि याचा जर तुम्ही मॉड्युलस फॉर्म घेतला तर तो +3 होणार आहे तुम्हाला या स्किल आल्या पाहिजेत की हा 180 डिग्री काय सांगतोय पाय मीन्स 180 डिग्री असतो करेक्ट पाय काय असतो 180 डिग्री असतो खूप क्वेश्चन घेण्यापेक्षा काय पाहिजे लॉजिकल स्किल तुमच्यामध्ये येणं गरजेचं आहे असे क्वेश्चन उचलले असे क्वेश्चन आलेत काही सिंपल येतात काही तुम्हाला थिंक करावे लागतात तुम्हाला क्वेश्चनचा ऍटलीस्ट थोडा थीम तरी कळाला का हे महत्वाचं आहे पहिली थीम असं आहे की z इक्वल टू x प्लस आय वाय सेकंड आर्ग्युमेंट ऑफ z 180 डिग्री म्हटलं की समजलं पाहिजे हा याच्यावरचा पॉइंट आहे आयदर लेफ्टला असेल किंवा राईटला असेल नेक्स्ट याला सिम्प्लिफाय केल्यानंतर तुम्हाला समजलं की x ची व्हॅल्यू -3 आली यस डेफिनेट आहे आणि याच्या बाबतीत त्याचा मॉड्युलस y व्हॅल्यू 0 असते या ऍक्सेस वरती y कोऑर्डिनेट 0 असतो हे समजलं पाहिजे त्यामुळे तुम्हाला एकच अननोन काढायचा आहे एक अननोन काढायचा आहे
एक कंडिशन तुम्हाला दिलेली आहे. एक अननोन म्हणजे कोण? एक्स. वाय ऑटोमॅटिक 0 आहे हे कोण सांगतं? आर्ग्युमेंट सांगतं तुम्हाला की वाय बाबतीत 0 आहे आणि एक्स प्रेझेंट येतो, दॅट इज -3. स्किल वापरा. स्किल काय येणं महत्वाचं आहे? स्किल येणं महत्वाचं आहे. त्यामुळे पेशन्स ठेवावे लागते. नाव JEE. JEEचा क्वेश्चन. टाइम झालाय, एक 5-10 मिनिटं फक्त द्या एक्स्ट्रा. JEEचा क्वेश्चन आहे. सांगा रे, पहिली स्टेप कोणाला काय सुचतं याच्यामध्ये? काय केलं पाहिजे? पहिली स्टेप काय केलं पाहिजे? पहिल्या स्टेप मध्ये डेफिनेटली रॅशनलायझेशन. काही शंका नाही. 4 प्लस आय कॉस थीटा न मल्टिप्लाय, 4 प्लस आय कॉस थीटा न डिवाइड. बरोबर आहे. इज अ रिअल नंबर म्हटलं म्हणजे इमॅजिनरी पार्ट 0. लक्षात द्या हे काय सांगतो. स्टेप नंबर 1 रॅशनलायझेशन. स्टेप नंबर 2 इज अ रिअल नंबर, इमॅजिनरी पार्ट 0. आय एम ऑफ जे काही नंबर येईल त्याचा काय घ्यायचा? 0 घ्यायचा. इमॅजिनरी पार्ट इज 0 लिहून ठेवा. स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 3 आता त्याला सिम्प्लिफाय केल्यानंतर तुम्हाला ऑब्झर्व होईल आर्ग्युमेंट याचा विचारला. साइन थीटा प्लस आय कॉस थीटा याला सिम्प्लिफाय करा. आता मी सिम्प्लिफिकेशन लिहित नाहीये, ते तुमचे तुम्ही करा. याच्यावरून तुम्हाला काय मिळतं? तर सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर टॅन थीटा हा साइन बाय कॉसचा रेशो -3/4 येतो. आफ्टर सिम्प्लिफाईंग दिस, हे सगळं व्यवस्थित सिम्प्लिफाय केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे? काय मिळतं तर टॅन थीटाची व्हॅल्यू -3/4 मिळते. तुम्हाला याचा आर्ग्युमेंट विचारलं. म्हणजे या टॅन थीटाची व्हॅल्यू याच्यामध्ये तुम्हाला इंट्रोड्यूस करायची. सो याचा आर्ग्युमेंट आहे. याचा आर्ग्युमेंट म्हणजे काय होणार? हा एक्स आहे, हा वाय. सांगा टॅन थीटा इक्वल टू काय असतं? टॅन थीटा इक्वल टू आपण टॅन थीटा इक्वल टू वाय बाय एक्स म्हणतो. करेक्ट? वाय बाय एक्स म्हणतो. हे फक्त व्हॅल्यू काढण्यापुरतं दिलंय. दिलेलं आहे. या पहिल्या 3 स्टेप समजायला पाहिजे. टॅन थीटा इक्वल टू वाय बाय एक्स. लक्षात ठेवा. हा टॅन 3 शब्द इकडे फिरून आले. की आपण रेसिप्रोकल सर्कल लिहितो किंवा इनव्हर्स सर्कल. याला इनव्हर्स म्हणायचं. इनव्हर्स व्हॅल्यूचा असतो, लक्षात ठेवा. या ठिकाणी तुम्हाला या आधी सांगितलं असेल तर लक्षात ठेवा. टॅन ऑफ 45 1 आहे. म्हणजे हा टॅन 3 लेटर्स पलीकडे जातात. इकडे अँगल उरतो. ते लेटर्स कशाचं काम करतात? ते 3 लेटर्स कशाचं काम करतात? इनव्हर्सचं काम करतात. म्हणून सांगतोय की इनव्हर्स कुणाचा असतो? व्हॅल्यूचा असतो. तो काय मिळवून देतो? अँगल मिळवून देतो. ही उलटी प्रोसेस आहे. नॉर्मली आपण अँगल वरून व्हॅल्यू सांगतो. अँगल साठी जर ट्रिगो फिक्स असेल तर आपण काय काढतो? व्हॅल्यू काढतो. आता टॅन इनव्हर्स कुणाचा? व्हॅल्यूचा. टॅन इनव्हर्स व्हॅल्यूचा. जर तसं असेल, जर टॅन इनव्हर्स ऑफ वाय बाय एक्स म्हणायचं तर वाय या ठिकाणी कोण आहे? कॉस थीटा. वाय या ठिकाणी कॉस थीटा आहे आणि एक्स कोण आहे? सध्या उलट केलंय त्यांनी, साइन थीटा. मग टॅन इनव्हर्स ऑफ मला सांगा 1 बाय, कॅन आय राईट दिस साइन थीटा बाय कॉस थीटा? कॉस थीटा खाली घेतला. कॉस थीटा काय केला? खाली घेतला. 1 बाय किती झालं रे? टॅन थीटा. टॅन थीटाची व्हॅल्यू किती रे? पुढे गेलो तो. टॅन थीटाची व्हॅल्यू किती? -3/4. याला सॉल्व्ह करून, रॅशनलायझेशन करून, सॉल्व्ह करून -3/4 येतो. सो टॅन इनव्हर्स ऑफ 1 बाय मायनस आहे 3/4. सांगा ऑप्शन काय येईल? ऑप्शन काय? सो टॅन इनव्हर्स ऑफ -4/3. हा निगेटिव्ह बाहेर येतो. हा निगेटिव्ह बाहेर घेताना तुम्हाला क्वाड्रंट लक्षात आला पाहिजे. and that quadrant gives you pi minus tan inverse of 4/3. pi मायनस पाहिजे. आता हे थोडंसं पुढे तुम्हाला 4/3 म्हणजे ऑप्शन बी येतो. बी
वर्षिका रॅशनलायझेशन आलं पाहिजे वर्षिका. रॅशनलायझेशन झाल्यानंतर रिअल पार्ट, इमॅजिनरी पार्ट 0 ठेवायचा, लक्षात ठेवा. इमॅजिनरी पार्ट 0 ठेवायचा. इमॅजिनरी पार्ट 0 ठेवायचा, लक्षात ठेवा. का? इथं दिलंय ना, इट इज अ रिअल नंबर असेल तर इमॅजिनरी शुड बी 0. ओके, मी सॉल्व्ह करून पाठवतो वाटलं तर. सॉल्व्ह करून मी पाठवतो. मला फक्त थीम सांगायची आहे. थीम सांगायची आहे. याचं रॅशनलायझेशन घ्यायचं आहे. फर्स्ट स्टेप रॅशनलायझेशन, लक्षात ठेवा फक्त. सेकंड स्टेप रिअल नंबर प्रेझेंट आहे म्हणजे इमॅजिनरी पार्ट 0 आहे हे लक्षात ठेवा. तिसरी स्टेप रॅशनलायझेशन झाल्यानंतर तुम्हाला काय मिळतं? टॅन थीटा मिळतो. तो कसा मिळतो ते सॉल्व्ह करून पाठवेल वाटलं तर. -4/3 3/4 सॉरी, आपलं उलट आन्सर आलं तर 3/4 येतं. -3/4. पण आर्ग्युमेंट याचा विचारलाय. सो आर्ग्युमेंट काय प्रकार असतो? टॅन थीटा y/x असतो. टॅन थीटा y/x असतो. तेच सांगतोय साइन कॉसचं काय करायचं. टॅन थीटा y/x असतो. मला सांगा इथं y कोण आहे रे? कॉस थीटा आहे. सो सबस्टिट्यूट द कॉस थीटा. इथं x कोण आहे? साइन थीटा. सबस्टिट्यूट द साइन थीटा. सो टॅन थीटा इक्वल टू कॉट थीटा असतं का? नाही. हा टॅन तिकडे फिरून जात असतं म्हणजे थीटा राहतं थीटा. थीटा म्हणजे आपल्याला आर्ग्युमेंट आहे. सो टॅन थीटा ऐवजी थीटा फक्त, आणि टॅन हे 3 लेटर्स पलीकडे जातात. कॉस थीटा बाय साइन थीटा. हाच तर क्वेश्चन आहे. टॅन इनव्हर्स ऑफ 1 बाय साइन थीटा बाय कॉस थीटा म्हणजे टॅन. हा टॅन झाला. टॅन इनव्हर्स ऑफ 1 बाय टॅन थीटा. टॅन थीटाची व्हॅल्यू आता उपयोगाला येते तुम्हाला -3/4. आता फक्त काही कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे तुम्हाला आन्सर सध्या तरी बी मार्क करून ठेवा. हा प्रिन्सिपल व्हॅल्यूला फॉलो करतो, म्हणून इथला निगेटिव्ह बाहेर घेताना 12th मध्ये येतो. मला इथं पाय लिहायचं, क्वाड्रंट चेंज होतो. पाय मायनस थीटा सेकंड क्वाड्रंट आहे, लक्षात ठेवा. याला 180 डिग्री म्हणा आणि याला थीटा म्हणा. 180 मायनस थीटा समजण्यासाठी थोडस डिफिकल्ट आहे. मला फक्त स्टेप सांगायच्या. जेई नॉर्मली मिनिमम 3 ते 4 स्टेप्स क्वेश्चन असतो. सीईटी 2 स्टेप, मॅक्सिमम 3. जेई मिनिमम 3 ते 4 चालू करतो, पुढच्या 3 स्टेप अजून ऍड होतात. असं 7-8 स्टेप्स क्वेश्चन असतो. 7 ते 8 स्टेप 10 स्टेप्स क्वेश्चन असतात जेडब्ल्यू. आपली सीईटी जिथं संपते तिथून जेई चालू होते, लक्षात ठेवायचं. क्वेश्चन तसेच आहेत. कन्सेप्ट नाही चेंज झाला. कन्सेप्ट काय आहे विचार करा. आर्ग्युमेंट. कुणाचा आर्ग्युमेंट रे? साइन थीटा प्लस आय कॉस थीटाचा. काय आर्ग्युमेंट म्हणजे? आर्ग्युमेंट सांगतो टॅन थीटा y/x असतो. करेक्ट. y कोण आहे? कॉस थीटा. x कोण आहे? साइन थीटा. कारण कॉम्प्लेक्स नंबर x प्लस iy असा लिहिलं जातं. काय येणार मग? कॉस थीटा प्लस साइन थीटा. जेई काय आहे? वाढीव काम आहे. काय वाढीव काम केलं त्यांनी? तुम्हाला इथून साइन बाय कॉस रेशो मिळवायचा आहे. याचं काय घ्यावं लागेल? रॅशनलायझेशन. रॅशनलायझेशन घेतल्यास 2 गोष्टी मिळतात. एक रिअल पार्ट, दुसरा इमॅजिनरी पार्ट. काय स्मार्टनेस केलं? रिअल नंबर सांगून ठेवला. रिअल नंबर आहे म्हणजे इमॅजिनरी ऑफ दिस कन्सेप्ट इज झेड म्हणून थोड्या वेळासाठी त्याला 0. हे पटकन लक्षात आलं पाहिजे. काय करायचं? जेई म्हणलं की त्याचे तुकडे करायला शिकलं पाहिजे. क्वेश्चन कितीही ट्विस्ट देऊ द्या, त्याचा तुकडा पाडावा लागतो. त्याचे तुकडे पाडले की मग यायला लागतात. चेक करा. पहिला तुकडा, फक्त मला अनुभव द्यायचा तुम्हाला जेई काय असतं. अनुभव सांगतोय मी फक्त. हा एक पहिला तुकडा झाला. हे त्याचे लिमिटेशन्स आहेत. हे लिमिटेशन्स असतात. हे पण केअरफुली हँडल करावे लागतात. हा पहिला पार्ट, दुसरा पार्ट, हा तिसरा तुकडा आहे त्याचा. आणि हा क्वेश्चन ऍज अ चौथा तुकडा आहे. म्हणूनच 4 मार्क्स लेवल ऑफ क्वेश्चन ऑफ जेई तयार होतात. जे की नॉर्मल सीईटीला असे क्वेश्चन्स येत नाहीत. सीईटी सरळ असतं. सीईटी 1 or 2 स्टेप्स क्वेश्चन्स असतात. जेडब्ल्यू त्याच्यापेक्षा हायर असतं. कधी लक्षात ठेवा. हायर असतं म्हणजे काही घाबरायची गरज नाहीये. ज्याच्यात पेशन्स आहे, जो तासनतास अभ्यास व्यवस्थित करू शकतो, आउटकम आणू शकतो, त्याच्यासाठी जेई एवढं टफ नाहीये. फक्त एवढंच आहे की कसोशी खूप मोठी आहे याची. नॉर्मली तुम्ही जर मला विचाराल तर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स म्हणून 90 चॅप्टर्स आहेत सीईटी.
JEE साठी तुम्हाला एक्स्ट्रा चॅप्टर्स करावे लागतात. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स म्हणून 110 चॅप्टर्स तुम्हाला प्रिपेअर करावे लागतात. याच्यापेक्षा जास्त आहेत हे. 20 चॅप्टर्स तुम्हाला एक्स्ट्रा प्रिपेअर करावे लागतात. असं धरून चला यार. खूप एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागतात. विचार करा, कॉम्प्लेक्स नंबरचा क्वेश्चन आहे, कशाला कनेक्ट केलाय? ट्रिगोला कनेक्ट केलाय. परत ट्रिगो मध्ये ट्रिगो आणलाय त्यांनी. कॉम्प्लेक्स नंबर मध्ये आधीच ट्रिगो मध्ये परत ट्रिगो टाकलाय. लिंकिंग असते अशी. तेच तर शिकायचं आहे. ओके, थोडस विचित्र क्वेश्चन आहे. Z0 रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. मी तुम्हाला काय म्हटलं, याला कट करायला शिका. कसं कट करायचंय चेक करू आपण. ओके, शेवटचा प्रश्न आहे. आर्ग्युमेंट ऑफ काय विचारायचंय? Z. इथं आला प्रश्न. आर्ग्युमेंट ऑफ Z म्हणजेच काय? टॅन थीटा. टॅन थीटा काय असतो? y/x. हा कन्सेप्ट तिथंच येऊन फिरणार. पण काय केलं त्यांनी? त्याला सरळ नाही दिलं. लिंक केलंय. आता लिंक, ही लिंक काय प्रकार आहे ते तर शिकायचं. आता काय केलं त्यांनी? इथे एक Z0 टाकला, इथे एक Z0 टाकला, आणि या Z0चं रूपांतर कशात केलं? Z मध्ये केलं. Z काय आहे? Z ऑलवेज x प्लस iy असतो. करेक्ट? Z ऑलवेज काय असतो? x प्लस iy असतो. Z इक्वल टू x प्लस iy असतो. लॉगॅरिथम तुम्हाला सेकंड सेमिस्टर मध्ये, लॉगॅरिथम हा पार्ट सेकंड सेमिस्टर मध्ये. सगळं एकदम कसं काय होणार? तुम्ही म्हणाल सर मी 10 दिवसाचा एक दिवस खाऊ शकता का तुम्ही? ते सांगा मला पहिल्यांदा. 10 दिवसाचा एका दिवशी खायचा आणि नंतर आराम करायचा 11-12 दिवस. असं नाही होणार ते. शुड बी लर्निंग प्रोसेस. हा, तुम्हाला एक्स्ट्रा करून हवं असेल तर तुम्ही येऊ शकता ब्रँचवर. तुम्हाला स्वतः येऊन बसावं लागेल ब्रँचवर तासन तास. तुम्हाला टास्क सांगितले जाईल, कम्प्लीट करायची, दाखवायची, पुढचं शिकवलं जाईल. त्या प्रोसेसने जाऊ शकता. तुम्ही काय करायचं? टास्क सांगायची, तुम्हाला हे पाहिजे, ओके, ते करून दिलं जाईल, आणि टास्क कम्प्लीट करून दाखवायचे. पण दाखवल्याशिवाय पुढचं नाही घेईन. तुम्ही पाहिजे ते शिकू शकता. फक्त तुम्हाला टास्क कम्प्लीट करायचे. टास्क कम्प्लीट करत जायचं. लक्ष द्या, क्वेश्चन मला समजून सांगायचं आहे. हा, एवढा एक क्वेश्चन सांगतो फक्त. त्याची लिंक काय केली आहे त्यांनी. काय केलंय? सीईटीला कॉम्प्लेक्स नंबर सरळ देतात. कॉम्प्लेक्स नंबर सरळ सरळ दिलेलं असतं. इथं कॉम्प्लेक्स नंबर कॉम्प्लेक्स करून टाकलाय. Z0 आला, इथं सुद्धा Z0 आला. बेसिकली हा सरळ एक कॉम्प्लेक्स नंबर तयार होणार आहे, रिअल प्लस इमॅजिनरी. म्हणजे हा x प्लस iy मध्ये कन्वर्ट करायचा. काय करायचंय? कन्वर्ट करायचंय. काय करायचंय? x प्लस iy मध्ये आणायचंय. बरं, काय करून ठेवलं? Z0 हा रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. काय दिलं क्वाड्रॅटिक इक्वेशन? x² x + 1 = 0. आठवतं? कॉम्प्लेक्स नंबर शिकवताना ऑलवेज हे शिकवलंय मी तुम्हाला. पहिल्यांदा x² + x + 1 शिकवलंय. काय असतं त्याचे रूट्स? -1/2 प्लस √3i / 2. त्याचा रूट पार्ट असतो. हॅलो, हा, गुड इव्हनिंग सर. ओके, क्वेश्चनचा अर्थ समजून घ्या. ह्या क्वाड्रॅटिक आहेत, त्याचे रूट्स काढायचे. रूट्स हे -1/2 √3/2i असे रूट्स असतात. एक प्लस असतो, एक मायनस असतो. एक प्लस असतो, एक मायनस असतो. कुठला घेणार त्यापैकी? कोण सांगतं? सो रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन x² + x + 1 = 0. Z त्याला अटॅच करून ठेवलाय. आपण थोड्या वेळासाठी एक ओमेगा घेऊ, ओमेगा आणि ओमेगाचा स्क्वेअर. ओमेगा किती असतो? -1/2 प्लस √3/2 i हा ओमेगा असतो, आणि ओमेगाचा स्क्वेअर मायनस असतो. लिंक असतं याच्यामध्ये. थोड्या वेळासाठी आपण काय करू? याला डायरेक्टली ओमेगा म्हणू. ओमेगा रेस टू 81 आणि हा ओमेगा रेस टू द पॉवर 93. किती जणांना लक्षात आहे माहित नाही मला आता. याला 3 ने डिवाइड करतात. आठवतं? कितीने डिवाइड करतात? 3 ने डिवाइड करतात. त्याच्यावरून काय मिळतं तुम्हाला? कॉम्प्लेक्स नंबर मिळतो. तो कॉम्प्लेक्स नंबर आर्ग्युमेंट ऑफ Z म्हणून पुढे घ्यायचा. ओके,
माझं लेक्चर आहे, नाहीतर हा क्वेश्चन मी तुम्हाला कंटिन्यू केला असता आणि सांगितलं असतं. ऑप्शन ए येतो वर्षिका. ओके, नेक्स्ट टाइम एक 2-3 क्वेश्चन राहिलेत आपले रिलेटेड टू द जेई. हे घेऊन पुढचा कन्सेप्ट घेणार आहे. 1 2 3 एक क्वेश्चन रिपीट आहे, हा क्वेश्चन रिपीट आहे, हा लास्ट आहे ऑलमोस्ट. यस, 1 2 3 दिस इज द फोर्थ वन अँड हा फिफ्थ. हे 5 क्वेश्चन्स मला जेडब्ल्यू लेवलचे घ्यायचे आणि त्याच्यानंतर पुढचा कन्सेप्ट घेणार आहे नेक्स्ट संडेला. ओके, कॉम्प्लेक्स नंबरचाच पुढचा कन्सेप्ट एक राहिलेला घेणार आहे. 3 कन्सेप्ट आहेत, 2 झालेत आपले, हा तिसरा याच्यानंतर घेणार. ओके, थँक्यू, बाय बाय. थोडस आयडिया कळेपर्यंत थोडस स्लो जाणार. येस तनिष तुला कॉम्प्लेक्स नंबर मध्येच सीईटीचे जेडब्ल्यूचे लेक्चर्स आहेत. कॉम्प्लेक्स नंबर मध्येच आहेत. कॉम्प्लेक्स नंबर रेग्युलरचा जो टीच केलेला आहे त्याच्या खालीच लेक्चर्स आहेत, लगेच त्याच्यामध्ये लगेच लेक्चर्स आहेत सीईटीचे. समजेल का? कॉम्प्लेक्स नंबरचा जो चॅप्टर आहे तो रेग्युलर मधले चॅप्टर झाले की लगेच खाली कंटिन्यू आहे, परत 1 2 3 असा नंबर मिळेल तुला. ते म्हणजे सीईटी कॉम्प्लेक्स नंबर असं लिहून ठेवलेलं. सीईटी कॉम्प्लेक्स नंबर लिहून ठेवलेला आहे. पहिला चॅप्टर आहे, स्लोली जाणार आहे. कॉन्फिडन्स तुम्हाला आला पाहिजे की हे रेग्युलर पेक्षा वेगळं असतं. रेग्युलर फक्त कन्सेप्ट असतात आणि त्याच्यानंतर असे कितीतरी क्वेश्चन्स तयार होतात. कॉम्प्लेक्स नंबरवर, नुसत्या कॉम्प्लेक्स नंबरवरती 10 ते 20,000 क्वेश्चन्स आहेत. हे टॅकल करण्यासाठी फंडामेंटल क्लिअर पाहिजे तुमचा. ज्याचा फंडामेंटल क्लिअर आहे तो याचे बेसिक सॉल्व्ह करू शकतो, बेसिकनी जाऊन सॉल्व्ह करू शकतो. ती स्किल आपल्याला शिकायची आहे. कदाचित ऑनलाईन असल्यामुळं ती स्किल शिकण्यासाठी वेळ लागतो. म्हणून फर्स्ट चॅप्टर, डोंट वरी, टाइम लागला तरी तुम्हाला ऍटलिस्ट लेवल समजावी हे एक्सपेक्टेड आहे. लेवल समजावी हे एक्सपेक्टेड आहे. तुम्हाला एकदा फ्रिक्वेन्सी मॅच झाली, सीईटी जेडब्ल्यू साठी फ्रिक्वेन्सी काय लागते, तर त्यावेळेस तुम्हाला रेडी राहायचं आहे. क्वेश्चन ऑलरेडी दिले जातील तुम्हाला. इथून पुढे क्वेश्चन्स तुम्हाला ऑलरेडी पास केले जातील, तुम्ही सॉल्व्ह करायचे, ट्राय करायचे, त्याच्यानंतर एक्सप्लेनेशन दिले जातील तुम्हाला त्याचे. ओके, थँक्यू. आय हॅव द नेक्स्ट लेक्चर, नाहीतर हा क्वेश्चन आपला झाला असता कमी. ओके, थँक्यू, बाय.